सांगलीच्या आष्ट्यामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप. हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या. सांगलीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे. जयंत पाटील यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. मतमोजणी दरम्यान आकडेवारीत तफावत नको, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल. जयंत पाटील यांचा इशारा. गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव. ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई होईल. उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती. तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित असा संघर्ष वाढवणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील. पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवत आहे, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकत आहेत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. पूर्वी निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक योजना असल्यास स्थगिती मिळायची, आता निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे असं वाटतं. भास्कर जाधव यांची टीका. महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणी विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल. विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर गुन्हे दाखल. आमच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठीच अशा गोष्टी घडवून आणल्या जात आहेत. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावण्यात सुनील तटकरेंचा हातखंडा. महाडमधील राड्यावरून गोगावलेंची टीका. महाड राड्या प्रकरणी स्वतः चित्र निर्माण करायचं आणि लोकांना वेगळं भासवण्याचा प्रयत्न करायचा. स्नेहल जगताप यांचा गोगावलेंवर आरोप. आमच्या लोकांवर हल्ला करण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात असंही वक्तव्य. माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल. तर काल बुलढाण्यात गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप. दिल्लीत आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. आष्टी पाटोद्यातील धार्मिक पर्यटन स्थळांना निधी देण्याची शहांकडे विनंती. महाराष्ट्रातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री जे पी नड्डांसोबत खासदारांची बैठक. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त. दरम्यान मुंबईत दवाखाने आहेत पण डॉक्टर नाही अशीही खंत व्यक्त. राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट घेत तब्येतीची केली विचारपूस. 20 वर्षांनी राज ठाकरे आले, सगळे आनंदी. भेटीनंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी. खासदार वर्षा गायकवाड यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र. पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर अटक. दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार. पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकली गेली. अमरसिंह पंडितांची कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न. लक्ष्मण पवारांचा भाऊ त्र्यंबक पवार यांचं षडयंत्र होतं. आमदार विजयसिंह पंडित यांचा मोठा आरोप. काल पंडित यांच्या कृष्णाई कार्यालयावर 8 ते 10 जणांकडून हल्ला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. सरकारनं 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा. 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्तावपत्र केंद्राला पाठवल्याची माहिती. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू. राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही. सुप्रिया सुळेंची टीका. आता कृषीमंत्र्यांचं मोठेपण, सरकारला ते वाचवत आहेत. सुप्रिया सुळेंचा शिवराज सिंह चौहानांना टोला. 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यात 29,000 कोटींची मागणी. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. केंद्र सरकारचं पथक 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मात्र 3 आठवड्यांनंतर मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणं हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार. अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.
राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवलाय, त्यानंतर केंद्राच्या पथकानं पाहणी केली. मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांची माहिती. तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावर दिल्लीत बैठक होणार असल्याचीही सचिवांची माहिती. एकनाथ खडसे गुंडगिरी करत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांची एकनाथ खडसेंवर टीका. खडसेंनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप. मुंबईत राज ठाकरेंच्या प्रभागामधील दुबार मतदारांबाबत मनसेकडून हरकती. मनसेनं शोधलेल्या दुबार आणि बोगस मतदारांची यादी महापालिकेला सादर. दादर माहीम विभागातील दुबार मतदारांवर मनसेकडून आक्षेप. शीतल तेजवानीनं फसवलं. आम्हाला आमची जमीन परत मिळावी. मूळ वतनदारांची मागणी. जमीन परत मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार. मूळ वतनदारांची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांच्या आईच्या नावाची थेट बारामतीच्या शिरसुफळ गावात नोंद. तर वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूरच्या भिगवण गावात. नवऱ्याचं नाव इंदापुरात, बायकोचं नाव बारामतीत. मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक लढण्यास दोघेही अपात्र ठरतील. जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल केल्याचा सुळेंचा आरोप. मुंबईतील 3 वेळचे नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नाव वगळलं. जितेंद्र आव्हाड यांचा दावा. प्रबळ उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये म्हणून नाव वगळल्याचा आव्हाड यांचा आरोप. जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मालमत्तेची चौकशी होणार. 10 लाखांची लाच स्वीकारताना संतोष खांडेकर यांना अटक. एसीबीच्या महासंचालकांकडून खांडेकरांच्या चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक. सैन्य अधिकाऱ्याच्या फसवणूक प्रकरणी कारडांविरोधात कारवाई. फ्लॅट व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप. कारडा यांना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. चांदूर बाजारात लैंगिक अत्याचाराची घटना. जिल्हा परिषद शाळेत 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. नराधम आरोपीला तात्काळ अटक. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांचा सयाजी शिंदेंना इशारा. साधुग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करताना साधू आले गेले तरी फरक पडणार नाही, या सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यावर सदावर्तेंकडून नाराजी व्यक्त. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याचा विचार सुरू. फडणवीसांकडून स्पष्ट. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हिंदू संघटनांचा देखील विरोध. महापालिकेनं मार्किंग केलेल्या झाडांवर लिहिलं जय श्रीराम आणि जय हनुमान. तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना आक्रमक. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाची आज मनपा आयुक्तांसोबत बैठक. 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग घेणार आढावा. मतदार यादी संदर्भात तक्रारी देण्यासाठी 14 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी. मनसेचे यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. मोठ्या प्रमाणावर दुबार मतदारांची नावं. याबाबत तक्रार दाखल केल्याची किल्लेदार यांची माहिती. मुंबईच्या मतदार यादीत 4,33,000 व्यक्तींची दुबार नावं. दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानं दुबार नावं ओळखणं सोयीचं होणार. मतदान केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबरला जाहीर होणार. भाजपच्या संकल्पनाम्यासाठी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद. मुंबईतील विकासासाठी तब्बल 2,65,738 सूचनांचं संकलन करून अमित साटम सादरीकरण करणार. कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदे सेना पुन्हा आमनेसामने. शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांच्या भाजप प्रवेशानंतर वाद. रवींद्र चव्हाणांकडून सेनेला फोडण्याचं काम. शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर. रुपाली ठोंबरे पाटील यांनाही स्थान. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष समन्वयकांची नियुक्ती. रुपाली ठोंबरे पाटील यांची कार्याध्यक्षपदावर नेमणूक. पुण्यात 8 डिसेंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. बैठकीला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता. बैठकीत महापालिका निवडणुकीची दिशा ठरवली जाणार. शाकाहारी पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देणं अयोग्य. खाद्यपदार्थ औषधांना प्रमाणपत्र देण्यासाठी संस्था आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य. बीडच्या शाहूनगरमधील दगडफेक प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. शेख जावेद, शेख शहबाज, शेख नदीम, शेख यासीन या 4 जणांनी दगडफेक करून पळ काढला होता. सुमोटो अंतर्गत या 4ही जणांवर गुन्हा दाखल. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. भरतीवेळी समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव.
मुंबईतील 17 विभागांमध्ये 24 तासांसाठी 15% पाणी कपात. 8 ते 9 तारखेपर्यंत सकाळी 10 पासून 24 तासांसाठी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. भांडूपमधील तानसा जलवाहिनीत दुरुस्तीचं काम हाती. पंढरपूरमधील उर्दू शाळेतील गोंधळ प्रकरणी भागीरथ भालकेंसह 5 जणांवर गुन्हे दाखल. मतदान केंद्रात घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढल्याचा ठपका. सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीचे ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील गोदामात ठेवलं. स्ट्रॉंगरूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त. कोल्हापूरमध्ये संतप्त महिलांचा महापालिकेवर मोर्चा. निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि परिसरातील धुळी विरोधात महिला वर्ग आक्रमक. ठोस उपाययोजना करण्याची मागणी. ऊसाचे दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी परभणीत आंदोलन. अमित देशमुख यांच्या साखर कारखान्यासमोरच आंदोलन. ऊसाला 3000 रुपये दर देण्याची आंदोलकांची मागणी. पुण्यातील आयटी इंजिनियर फसवणूक प्रकरणी 14 कोटी परत करण्याची भोंदूबाबतची कोर्टात लेखी हमी. दीपक खडकेकडून आयटी इंजिनियर कुटुंबाची फसवणूक. वेदिका आणि कुणाल पंढरपुरे यांना केली अटक. कांद्याला भाव मिळत नसल्यानं धुळ्यातील सोनगीरच्या शेतकऱ्यानं 2 एकरावरील कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. मतमोजणी पुढे ढकलल्यानं शिरपूरमध्ये लग्नसराईला मोठा फटका. मुकेशभाई पटेल टाउन हॉल 18 दिवस निवडणूक प्रक्रियेसाठी स्ट्रॉंगरूम म्हणून वापरला जाणार. वधूपितेची नव्या सभागृहासाठी धावपळ. बीडच्या परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाकडून हाय व्होल्टेज ड्रामा. ईव्हीएमची सुरक्षा नसल्याचा दावा. परळी नगर परिषदेबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आक्रमक. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावांसह अनेक गावात जमीन हादरले. भूकंपसदृश जमीन हादरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर. प्राधान्यक्रम भरला नसल्यानं 3191 विद्यार्थी बाद. पात्र विद्यार्थ्यांचं वैद्यकशास्त्र, भूलशास्त्र आणि शल्यचिकित्साशास्त्र विषयांना प्राधान्य. मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीच्या नोंदणीला मुदतवाढ. विद्यापीठातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी आता 18 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत. मुंबई महानगरातील 11 आरएमसी प्लांट बंद. वायू प्रदूषणासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई. जगामध्ये जागतिक 8 जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू. 19 वर्षाच्या तुषार तायडे नावाच्या तरुणाचा मृत्यू. आरोपींच्या अटकेसाठी संतप्त कुटुंबियांचं आंदोलन. छत्तीसगडच्या दंतेवाडात माओवादी पोलिसांमध्ये मोठी चकमक. चकमकीत 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्नान. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लाभला. धुळे जिल्ह्यात 24,649 हेक्टरवर रब्बीची पेरणी. आतापर्यंत केवळ 23% क्षेत्रावर पेरणी झाल्याचं समोर. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील रायाजी गावाजवळ अरुणावती प्रकल्पाच्या कॅनलला 3 जागी मोठं भगदाड. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये तलावाचं स्वरूप. पाण्याचा जोरदार प्रवाह शेतात शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान. सिंधुदुर्गच्या मालवण देवबाग किनाऱ्यावर विदेशी सीगल पक्ष्यांचं आगमन. तब्बल 5 ते 6 हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षी दरवर्षीप्रमाणे भारतात दाखल. वर्धेच्या मोरांगणामध्ये संत काळे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप. यावेळी संपूर्ण गावातून पालखी दिंडी मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री भारत बोंद्रे यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन. चिखली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी. शरद पवारांचे विश्वासू तसंच जलक्रांतीचे प्रणेते म्हणून भारत बोंद्रे यांची ओळख. जळगावमधील सुजदे गावात खेळताना विजेचा धक्का लागल्यानं 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. प्रेम सोनवणेचा मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव. अमरावतीत घरफोडी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना मध्य प्रदेशातून अटक. चोरट्यांकडून शहरातील 5 घरफोडीच्या घटनांची कबुली.